राम राम शेतकरी मित्र, आपल्या चॅनल जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्र, सध्या महाराष्ट्रामध्ये 2-4 दिवस पावसाचे वातावरण आहे. परंतु जो पाऊस आपण सांगितला आहे, त्याच्यामध्ये सांगितलेल्या टायमिंगला पाऊस न येण्याचे कारण म्हणजे डॉल्फिन चक्रीवादळ, तसेच चिनी होम चक्रीवादळ, असे 4 चक्रीवादळ आहेत. ते पॅसिफिक महासागरामध्ये तयार झालेले आहेत. आणि काय झालं आहे शेतकरी मित्र, त्या वादळामुळं जे बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये जे बाष्पयुक्त ढग आहेत, ते त्या चक्रीवादळाने खेचले आहेत. त्यामुळं जे महाराष्ट्रात पाहिजे तसे बाष्पयुक्त ढग तयार होणार होते, त्याचे प्रमाण कमी झाले आहे. बाष्पयुक्त ढग आहेत, परंतु हे बाष्पयुक्त ढग हे ढगाचे प्रमाण कमी आहे. त्या कारणामुळं दाखवलेला पाऊस येत नाही. कारण हे चक्रीवादळ जोपर्यंत हे चक्रीवादळ पॅसिफिक महासागरामध्ये संपुष्टात येत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत नाहीत. आणि सध्या तरी शेतकरी मित्र, हे चक्रीवादळ 30 ऑगस्टपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर तरी शेतकरी मित्र, 30 ऑगस्टपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये चांगले जोरदार पावसाचे कमी संकेत आहेत. परंतु हा पाऊस सध्या 13, 14 आणि 15 तारखेला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यात पाऊस आहे. पण हा हा पाऊस प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्वच भागात पाऊस पडणार असा नाही. कारण की शेतकरी मित्रांनो, अ, काही जिल्ह्यामध्ये काही ठराविक भागातच हा पाऊस पडतो. ज्या भागामध्ये लो प्रेशरचा पट्टा कमी जाईल, तशा भागामध्येच फक्त पाऊस पडतोय आणि इतर भागामध्ये पावसाचे प्रमाण हे एकदम नगण्य आहे. आणि जो पाऊस पडतो तो देखील पाऊस हा कमीच आहे. फक्त पाऊस हा मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक या भागामध्येच आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, तो भाग हा अरबी समुद्राच्या जवळ येतो आणि लगेचच्या लगेच बाष्पयुक्त ढग तयार झालेले त्या ठिकाणी जवळच पडतात आणि इतर महाराष्ट्रात ते ढग वाहून जोपर्यंत आपल्या मराठवाडा असेल, अगर विदर्भ असेल, या ठिकाणी येऊस्तोवर त्या ढगाचे प्रमाण, हे बाष्पयुक्त ढगाचे प्रमाण कमी होते आणि जी पाऊस पडण्याची कॅपॅसिटी ही एकदम कमी होते. कारण की शेतकरी मित्र, जे एकदम जास्त अतिशय बाष्पयुक्त जास्त ढग आहेत, हे ढग पूर्ण त्या पॅसिफिक महासागरामध्ये त्या डॉल्फिन या चक्रीवादळाने खेचलेत. एक सोडून 4-4, 5-5 चक्रीवादळ त्या ठिकाणी तयार झाले. त्यामुळं महाराष्ट्रात थोडे पावसाचे वातावरण कमजोरच राहणार आहे. पाऊस दाखवत आहे, पण हा पाऊस एकदम जास्त पाऊस येणार नाही. फक्त काही जिल्ह्यातच हा पाऊस जास्त पडू शकतो. आणि ज्यावेळी ठिकाणी शेतकरी मित्र, ज्यावेळी ठिकाणी 1000 ते 1002 हेक्टोपॅस्कल इतका दाब जर तयार झाला, तर तशाच ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता येतं. आणि ज्या भागामध्ये 1002 असेल, 1004 असेल, अगर 1006 असा लो प्रेशर असेल, अशा भागात पावसाचे प्रमाण हे कमीच राहणार आहे. पाऊस जरी आला तरी हा पाऊस एकदम नॉर्मल पावसाचा शिडकावा राहणार आहे. पावसाचं प्रमाण जास्त राहणार नाही आणि याला कारणीभूत म्हणजे फक्त पॅसिफिक महासागरामध्ये जे 4 चक्रीवादळ तयार झाले आहेत आणि त्या चक्रीवादळामुळे हा प्रभाव झाला आहे. तर शेतकरी मित्र, बंगालच्या उपसागरामध्ये भुवनेश्वर या ठिकाणी जर लो प्रेशर तयार झाला, तो बरोबर महाराष्ट्रामध्ये विदर्भ साईडकडून महाराष्ट्रात पाऊस दाखल होत असतो. परंतु फक्त कारण याला अडसर फक्त कायची आहे, डॉल्फिन चक्रीवादळाची. कारण डॉल्फिन चक्रीवादळामुळे जो बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर तयार होतो आणि ते बाष्पयुक्त ढग आहे, ते तिकडेच खेचले जातात पॅसिफिक महासागरामध्ये. ते विदर्भ साईडकडून जे महाराष्ट्रात मराठवाडा, तसेच इतर महाराष्ट्रामध्ये दाखल जे व्हायचे असते, ते इतर मराठवाडा असेल, पूर्ण विदर्भात असेल, ते दाखल होईना गेले आहेत. त्यामुळं ते पॅसिफिक महासागराकडे जात आहेत. त्यामुळं महाराष्ट्रात पाऊस सध्या तरी शेतकरी मित्र, 30 ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण हे सध्या कमीच आहे. पाऊस जरी पडला तरी पाऊस हा नॉर्मल पावसाचा शिडकावा राहणार आहे. अति जोरदार पाऊस राहणार नाही. आणि जो सध्या हे मॉडेल जे पाऊस दाखवतंय, ते पाऊस त्या पाऊस न पडण्याचे कारण म्हणजे फक्त एक चक्रीवादळ कारणीभूत आहे शेतकरी मित्र. त्यामुळं आपणास सांगितलेल्या टायमिंगला आणि ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस दाखवला त्या जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पाऊस पडत नाही. काही त्या जिल्ह्यामध्ये ठराविक भागामध्येच पाऊस पडतोय. सर्व ठिकाणी पाऊस पडत नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, फक्त डॉल्फिन चक्रीवादळाचा हा प्रभाव आहे. तरी शेतकरी मित्रांनो, आपण
एवढं एक लक्षात ठेवा, की सध्या सांगितलेला पाऊस टायमिंग त्या ठिकाणी न पडण्याचे कारण आजूबाजूला तुम्हाला सांगितल्यानंतर हा पाऊस येतोय तुमच्याकडे, पण तुमच्या साईडला पडेल, अगर दुसरीकडे पडेल. पण तुमच्यावर फिक्स जो येणारा होता, तो ह्या फक्त चक्रीवादळामुळे ज्या त्या ठिकाणी तो पाऊस पडना गेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या तरी 13-14 तारखेला ते 15 तारखेपर्यंत पाऊस येण्याची शक्यता आहे. तो पण एकदम नॉर्मल पाऊस राहणार आहे. फक्त 13 तारखेला आता पाहिलं असता 13 तारखेलाच फक्त 12 आणि 13 तारखेला फक्त पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो, मराठवाडा, विदर्भामध्ये. आणि तसे 13 तारखेला देखील थोडे पावसाचे प्रमाण हे कमीच राहणार आहे. मराठवाडा, विदर्भात पाऊस 13 तारखेपासून एकदम कमी राहण्याची शक्यता आहे. फक्त उद्याच्याला 12 तारखेलाच पाऊस राहणार आहे. आणि परत हा पाऊस शेतकरी मित्रांनो, सध्या तरी हा पाऊस 16 ते 17 16 ते 17 या तारखा ऑगस्ट दरम्यान थोडा पावसाचे प्रमाण राहील. कारण त्या टायमाला नक्षत्रामध्ये थोडा बदल होत आहे. त्यामुळे 16-17 तारखेला थोडेफार पावसाचे प्रमाण येऊ शकते. परंतु परत 17 तारखेपासून पाऊस हा एकदम अल्प आहे. नसल्यास जमासा पाऊस राहणार आहे. ढगाळ वातावरण राहणार आहे. परंतु बाष्पयुक्त ढगाचे प्रमाण हे कमी राहणार आहे. त्यामुळं पाऊस येणार नाही. आणि हा पाऊस सध्या तरी शेतकरी मित्रांनो 26 तारखेपर्यंत तरी कसल्याच प्रकारे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण नाही. हा पाऊस 30 ऑगस्टच्या नंतर पाऊस राहील. तरी शेतकरी मित्रांनो, पुढची अपडेट आल्यानंतर सप्टेंबरमध्ये कसा पाऊस राहील, पुढची अपडेट आल्यानंतर आपणास कळू आणखीन. त्याला 2-4 दिवस टाईम आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.